नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे आंबेगाव तालुक्यातील वळती या गावामध्ये. मित्रांनो, वळती गांजेवाडी केसरी भव्य निमंत्रित बैलगाडा शर्यत 2020 बैलगाडा शर्यत उद्या दिनांक 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टला होणार आहे. तर यात्रेचं नियोजन आयोजन कशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. आज आपण घाटात आलेलो आहे. यात्रा कमिटी आपल्याला भेटलेली आहे. गाडा मालकांना काय नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. मी ओंकार बाबाजी लोखंडे, यात्रा कमिटी संचालक. वळती केसरी पर्व तिसरे कसं आहे यात्रेचं नियोजन? आमच्या या ठिकाणी पर्व तिसरं चारंगेश्वर शेलार बाबा कळमजाई माता भाऊसाहेब बापकर मित्रमंडळ आयोजित हे पर्व तिसरे यात्रेत आम्ही सध्या 400 गाडा मालकांना संधी दिली. कोणालाही नाराज न करता जेवढ्यांना आम्हाला संधी देता आली तेवढ्यांना दिली. सर्वांनी नियमाचं पालन करून व्यवस्थित नियमात गाडा त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावे. आम्ही त्यांना पुरेपूर सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. घाट सकाळी किती वाजता चालू होईल काय? घाट सकाळी 7 वाजता चालू होईल कम्प्लीट. पहिला गाडा रॅकमध्ये 6:30 वाजता घेतला जाईल. 7 वाजता घाट चालू होईल. किती दिवसापासून धावपट्टीचं काम चालू होतं? हे 1 महिना झाला तशी आमची तयारी चालू होती. कसं आहे घाटाचं धावपट्टी आणि आळ्याचं नियोजन कसं आहे तुमचं? आळ्याला या वर्षी संपूर्ण कंपाऊंड केलेलं आहे. कोणाच्या बैलाला दुखापत होऊ नये, इजा होऊ नये, त्याच्यामुळे सर्व बैलांची बैलगाडा मालकांची काळजी पूर्णपणे घेण्यात आली. आळ्याला संपूर्ण कंपाऊंड केलेलं आहे. गेटचं काम केलेलं आहे नवीन. धावपट्टी कशी आहे? किती लांब असेल घाट? धावपट्टी आता तशी 441 फूट लावणार आहे आम्ही. 441 फूट. काटा 12 सेकंद. काटा 12. 2020 बैलगाडी शर्यत आहे, निमंत्रित गाडी. तर पहिल्या दिवशी किती गाडी, दुसऱ्या दिवशी किती गाडी धावणार? पहिल्या दिवशी 200 बैलगाडा मालकांना सहभाग देण्यात आलेला आहे. दुसऱ्या दिवशी पण 200 बैलगाडा मालक. फायनल रोजचे रोज होणार का? फायनल रोजच्या रोज ज्याचे होईल त्याला सेपरेट दिली जाणार आहे. कसं आहे फायनलच्या बक्षिसांचं स्वरूप कसं आहे? प्रथम क्रमांक 2 व्हीलर आहे 2, पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 1, द्वितीय क्रमांक इलेक्ट्रिक स्कूटी आहे. बाकी मग फ्रीज, LED अशी भरपूर बक्षीस आहे. 20 फुटावरनं काय? 20 फुटावरनं 5,555 रुपये रोख स्वरूपात दिले जातील. आणि घाटाचा महाराजा ट्रॉफी आकर्षक बारीसाठी सगळं ट्रॉफीचे. बाकी सर्व वैयक्तिक भरपूर बक्षीस आहे. रॅकचं नियोजन तुमचं कसं राहील? रॅकचं नियोजन दरवर्षी आमचे यात्रा व्यवस्थित नियमातच पार पडते. सर्व कार्यकर्ते दरवर्षी जेवढे असतात तेवढेच यावर्षी पण आहेत. नियमांचं उल्लंघन होत नाही आमच्याकडे. नियमातच होतं सगळं. प्रत्येक बैलगाड्याला एक त्यांच्या टोकन क्रमांकाचा स्टिकर गाड्याला चिटकवला जातो आणि मग गाडा रॅकमध्ये घेतला जातो. गाडा मालकांना काय नियमावली राहील आपल्या? गाडा मालकांनी आम्हाला सहकार्य करावे. आम्ही जेवढ्यांना कोणालाही नाराज न करता जेवढ्यांना संधी देता आली तेवढ्यांना दिली. तर प्रत्येकाने त्या संधीचा फायदा घेऊन आम्हालाही सहकार्य करावे. आमचं त्यांना सर्व तोपर्यंत सहकार्य राहील. आमची बैलगाडा शर्यत ही अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या सर्व नियमांना अनुसरून आणि सर्व नियमावलीवर म्हणजे आयोजित केली. तर सर्वांनी त्याला सहकार्य करावे. सर्वांनी नियमात टोकन नुसार यावे. कोणाने मध्ये आधी गाडा आणून ज्यांनी त्याच्या टोकनवर आल्यावरती त्याचा गाडा घेतला जाईल. टायमर कसा राहील तुमचा? टायमर पहिल्या फेरीला 3 मिनिटाचा राहील, फायनलला 4 मिनिटाचा राहील. 200 गाड्या मालकांना सहभाग दिल्यामुळे टायमिंगचं महत्व करता टायमर 3 मिनिटाचा ठेवलेला आहे. कांड्याची आट कशी?
कांड्याच्या आत प्रथम फेरीला 70 राहील, फायनलला 60 फूट राहील. आळ्याला ह्यावेळेस गेट दिसलेले. हा, या वर्षी नवीन कोणत्याही बैलगाडा मालकाला किंवा बैलाला इजा होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून सर्वतोपरी आळ्याचं यावर्षी नवीन काम केलेलं आहे, कंपाऊंड केलेलं आहे पूर्ण. लाईव्ह प्रेक्षेपण कोणत्या चॅनलवर असं? अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं लाईव्ह प्रेक्षेपण आहे. दादा नमस्कार. नमस्कार. वळती केसरीचं कशा प्रकारे एक नियोजन असेल? आता पर्व तिसरं आहे, अतिशय सुंदर नियोजन आहे. धावपट्टी पण अतिशय सुंदर आहे, आळ्याचं नियोजन सुंदर आहे. कसं राहील एक निमंत्रित बैलगाडा शर्यत? ही शर्यत ही चारंगेश्वर शेलार बाबा कळमजाई यात्रा उत्सव वळती गांजवडी केसरी तसेच आदर्श नगरसेवक भाऊसाहेब बापकर नाही का अशी भव्य निमंत्रित 2020 आपण आयोजित केलेली आहे. ही बैलगाडा शर्यत सांगायचं म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा शर्यत यांच्या नियमानुसार चालणार आहे. आणि ही जी शर्यत आहे याचं आम्ही नियोजन बरोबर एक महिनाभर अगोदर पूर्ण सर्व अभ्यास वगैरे करून सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहे. आळ्याचं वगैरे काम केलेलं आहे, बाहेरून कंपाऊंड वगैरे मारलं आहे, त्यात काही विषय नाही. कसं आहे वळतीला येण्यासाठी मार्ग पण नाही गाडा मालकांसाठी? गाड्या मालकांसाठी वळती येण्यासाठी मनसरवरून डायरेक्ट इथं आपला जो हायवे आहे वळती पिंपळगाव फाटा वळती डायरेक्ट इथपर्यंत खडकी चांडवली अशा मार्गे येऊ शकता आपण. आणि हे इकडून थापलिंग वगैरे म्हणजे जसं आपलं अष्टविनायक महामार्ग आहे सगळी कोण मध्यवर आहे, केंद्रबिंदू आहे, आपला काय हरकत नाही. आणि आपला वळती गाव हे नेमकं नजीकलाच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि या मागे पण 2-3 वर्षापूर्वी असे चांगले गाडा मालक बैलगाडा मालकाला माहित आहे आणि त्यांनी आपल्याला पूर्णपणे सहकार्य केलं आहे. आणि यावर्षी त्यांच्याकडून आपल्याला सहकार्याची भूमिका राहणार आहे असं आम्हाला कमिटीला वाटतं. गाड्या उतरवण्यासाठी धक्के वगैरे कुठं? गाड्या उठण्यासाठी ह्या साईडला आहे आणि पूर्वेला आहे. भरपूर धक्क्याचं प्रमाण वगैरे व्यवस्थित केलेलं आहे, नियोजन वगैरे केले, धक्के भरपूर आहेत आणि जागा वगैरे भरपूर आहे. पाहुणा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. मी हनुमंत बबन बेनके, गाव वळती. कशा प्रकारे एक रॅकचं नियोजन तुमचं पार पडन? आमचं रॅकचं नियोजन अशा प्रकारे पार पडन की पहिला गाडा रॅकमध्ये हा 6:30 वाजता जाईल आणि 7 ते 7:15 हा पहिला गाडा धावपट्टी उजुपल्या जाईल. आणि दुसरी गोष्ट अशी का प्रत्येक गाडीला हा स्टिकर राहील नंबराचा, टोकनचा. त्याच्यामुळं कोणता पण गाडा असा आधीमध्ये घेतला जाणार नाही. गाडा मालक लेट वगैरे झाले तर कसं काय निर्णय असेल तुमचा? नाही, लेटवाल्याने यायचंच नाही लेट, कारण की त्याची डिपॉझिट फी रिटर्न दिल्या जाईल आणि त्याला सन्मानाने पाठीमागे पाठवले जाईल. या वर्षापासून आम्ही एक नियम चालू करतोय, 2026ला ज्या बाऱ्या इनाम पात्र होतील त्यांनाच पुढल्या वर्षी टोकन दिल्या जाईल. अन्यथा कोणत्याही बैलगाडा मालकाला टोकन दिल्या जाणार नाही. आणि 3ऱ्या वर्षाला आम्ही साधारणतः अजून किंमत ठरली नाही ट्रॅक्टरची, काय ठरवायची ती, पण 3ऱ्या वर्षाला आम्ही एक ट्रॅक्टर ठेवलेला आहे. फायनली सेपरेट दिली जाईल का कसं? हा, फायनल ही ज्याची होईल त्याला सेपरेट दिली जाईल. बक्षीस कशी दिली जाईल? आता बक्षीस अशी दिली जातील की मोटरसायकलचं आणि स्कूटीचं, इलेक्ट्रिक स्कूटीचं आणि फ्रीजचं ही बक्षिसं रोख स्वरूपात दिली जातील आणि बाकीचे बक्षीस जे ते वस्तू स्वरूपातच दिली जातील. तुमच्याकडून कशा प्रकारे गाडा मालकांना आव्हान करसाल? आमच्याकडून असं गाडी मालकांना आव्हान राहील का पावसा पाण्याचं वगैरे सीजन आहे, त्यामुळे गाडी मालकांनी वेळेत यावं आणि आल्यानंतर त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. यात्रा कमिटी आमची आयोजक वगैरे सगळे त्यांना सहकार्य करतीलच, त्यात काही शंका नाही. फक्त त्यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करावं जेणेकरून यात्रा अशी चांगली आणि व्यवस्थित पार पडत.